नमस्कार शेतकरी दादा आणि ताईंनो, कसे आहात सगळे? कष्ट करताय ना, करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणसाल हे असलं कोण कुठं चाललाय तुम्ही? तर आपल्या केळीला चं काम चालू आहे, खोटं मोडायचं आणि ते केळीचं घड जे आहे त्याचं खाल्लं कमळ मोडायचं आणि ते आपल्या झाडाला बांधायचं, जेणेकरून झाड एका साईडला होत नाही वजनाने. हां, आणि म्हणजे केळी बांधावं लागत नाही त्याच्या हिशोबाने. हे बघ, हे अशा प्रकारचं आपण बांधले कालमध्ये. हे एका दिवशी 300 खुटं बांधावं लागतात अशी झाडं घड. आणि ह्या प्रकारचं खालचं जे कमळ असतं ते कमळ मोडायचं आणि अशा प्रकारची दोरी लावून बांधायचं. कसं कमळ मोडतात नवीन घडाचं किंवा कसं बांधते झाड मी तुम्हाला पूर्ण दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं काम चाललंय ते आमचं कारभारी आहेत पुढे गेले त्याने बांधायला आणि मी पाठीमागणं आली. ह्या प्रकारचं थिनिंग करायला चालू आहे. आधी सुरुवातीला मग आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं फण्या ठेवायचं आणि ते खालचं थिनिंग करून व्यवस्थित कट करून ते कमळ मोडायचं. हे त्यांचं असं आपण प्रत्येक घडाचं असं करावं लागतं. त्या हिशोबाने मग ते व्यवस्थित घड आपल्याला बांधता येतो. आणि झाडाकडच्या साईडला घड बांधला म्हणजे झाडाच्या बुंद्यावर लोड येतो, जेणेकरून झाड खाली पडत नाही. तर हे अशा प्रकारे जास्त झालेल्या फण्या ह्या थिनिंग करावं लागतात. त्याचा काही उपयोगच नसतोय. आपल्याला जेवढं लागते तेवढंच वरती झाडावर ठेवायचं आणि बाकीच्या ह्या अशा कट करून ते अशा प्रकारचं कमळ खालचं मोडायचं आणि त्याच्यानंतर त्याला तुंगत घ्यायचं. हे आपण घरूनच कट करून आणले तुंगत. आणि ते झाडाच्या खालच्या बुंद्याला म्हणजे जणू काय बुरशी वगैरे आली तर ते खालीच लागते आणि वरच्या घडाला काय होत नाही. हे वगैरे अशा प्रकारचं ते झाडाकडं थोडं सोडायचं. आणि ज्या दिवशी मेन म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कमळ मोडचाल त्याच दिवशी ते आपल्याला बांधावं लागते झाडाला ओढून, कारण ते नंतर तो बुंदा ते वादी कडक येते, त्याच्यामुळे ते झाडाकडं ओढली जात नाही. तरी अशा प्रकारचे आपलं सगळं बांधायचं चालू आहे बऱ्यापैकी. हे कालपासून काम चालू आहे. काल 300 बांधली होती आणि आज बाकीचे. काल काय व्हिडिओ काढायला भेटलं नाही, वेळ भेटला नाही. बघा अशा प्रकारचे आपले घड पडलेत. हे आता ऑगस्ट एंडिंगला आपले हार्वेस्टिंगला येईल. 1 ऑक्टोबरची लागण आहे आपली आणि आता बऱ्यापैकी तरी एक 60-70% आपली येण झालेली आहे. बाकीचे अजून काय काय चालू आहे. तर अशा प्रकारे आपलं थिनिंगचं आणि घड बांधणीचं पण काम चालू आहे. तर ज्या कोणी नवीन बागायतदार असतील, केळी बागायतदार, तरी त्यांना हे बघा अशा प्रकारची, ज्यांना कोणाला माहिती नाही म्हणजे बरेच नवीन लागवडीला आम्हाला पण हे नव्हतं माहिती. आम्ही पण दुसऱ्यांना विचारू, कारण आपण पण ह्याच वर्षी लागवड केली नवीन, त्याच्यामुळं एवढी काही माहिती नाही. आपल्याला बऱ्यापैकी माहिती भेटली तर मग ते तशा प्रकारचं आपण काम करू शकतोय. आणि ह्या सगळ्या घडांना आपण इंजेक्शन दिलेत बरं का, त्यामुळे हे एवढे क्वालिटीचे घर पडलेत. याला अजिबात मच्छर वगैरे लागत नाही. आणि हे अशा प्रकारचं घड हे आपल्या फण्या वगैरे कशी क्वालिटी आहे बघा. हे सुरुवातीपासून आपण ह्याची काळजी घेतली त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आहेत. आणि हे इंजेक्शनचा हा फायदा होतो, कारण ज्यावेळेस कमळातून घड बाहेर पडतो त्यावेळेस आपण लगेच फवारणी घेत नाही, त्याच्यामुळे अगोदरच इंजेक्शन केलेलं बरं असतं. तो मग ते घड एकदम क्वालिटीचं पडतो, जेणेकरून त्याला लगेच मच्छर वगैरे डास होल मारत नाहीत. नाहीतर ते मच्छरनी डासनी होल मारलं तर ते पूर्ण घड खराब होतो, मग ते एक्सपोर्टिंगला किंवा बॉक्सच्या पॅकिंगला जात नाही. आणि अशा प्रकारचं आपलं चालू आहे सगळं. आणि बऱ्यापैकी बांधणी झाली. आणि हा जो बघा या घडातून जो रुचिक पडतोय खाली अशा प्रकारचा, याने खूप हाताला किंवा कपड्याला डाग पण पडते आणि चिकट होतं. तर अशा प्रकारची आपली केळी बांधणीचं काम चालू आहे. तर कशी झाली आमची केळी बांधणी आणि आमची घड आपल्या केळीची क्वालिटी वगैरे कशी आहे सांगा, आणि केळी पण कशी आहे सांगा. हे बघा अशा प्रकारची आपली प्रत्येक घड असं आहे, असं पडलंय, हे असं चाललंय. सगळे घडाची साईज आपले एकदम व्यवस्थित आलेत. अशा प्रकारचे 9, 10, 11, 11, 12 अशा फणी आहेत आपल्या घडांना. तर बऱ्यापैकी मस्तमध्ये आणि एकदम नवीन घड पडलेल्याची पण क्वालिटी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे माझ्या हिशोबाने
खूप आता रात्री 1 दिवसापूर्वी पडला असेल. त्याच्यामुळे इतकी सुंदर ह्याची क्वालिटी आहे. अगदी काय म्हणतात असं काचेसारखं एकदम चकचकीत, कुठे सुद्धा डासाने होल मारला नाही. तर हे इंजेक्शन केल्याचा हा फायदा असतो. त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतो इंजेक्शन करायला, पण केलेलं छान असतं आपल्या ह्याच्या केळीसाठी. कशी वाटली आमची केळी आणि केळीची बांधणी नियोजन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इंजेक्शन का करतात, कसं करतात, त्याला कोणतं औषध वापरतात याचा मी व्हिडिओ उद्या तुम्हाला टाकते. तर तो सर्वांनी नक्की बघा. आणि बऱ्याच दिवस झालं मला सांगतात की कसं टाकायचं, म्हणजे कोणतं इंजेक्शन करताय तुम्ही, औषध कोणतं वापरताय किंवा कसं करायचं ते. तर त्याचा व्हिडिओ का मी बनवला नव्हता, मला वेळ भेटला नाही. तर उद्या मी नक्की पाठवते. तर नक्की सर्वांनी बघा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.